श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कार्तिक स्वामी नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. कार्तिक पौर्णिमा 5 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक पौर्णिमा आहे. आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची तिथी. या दिवशी आपण त्रिपुरारी पौर्णिमा देखील साजरी करणार आहोत. कार्तिक पौर्णिमेचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी, फक्त याच दिवशी, याच तिथीला स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकता. लक्ष्मीकारक अशी ही तिथी मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृत्तिका नक्षत्रयुक्त जो कालावधी असतो, म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळामध्ये कृत्तिका नक्षत्र असेल त्या काळात स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकता. मग यावर्षी म्हणजे 2025 साली कार्तिक स्वामी दर्शनाचा मुहूर्त काय आहे? जवळपास कुठेही कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल किंवा दर्शन घेणं शक्य नसेल, अशा वेळेला आपल्या घरामध्ये पूजा कशी करायची, कोणती स्तोत्र मंत्र पठण करायची, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते लक्ष्मीकारक उपाय करावेत, तसंच विवाह जमण्यासाठी कोणते उपाय करावे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा, शंका विचारा. आता आपण बघूया कार्तिक स्वामी दर्शनाचा मुहूर्त. कार्तिक मास, कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र हा तिहेरी योग मिळून कार्तिक स्वामी दर्शनाचा स्त्रियांसाठीचा जो मुहूर्त असतो तो हा योग असतो. हा योग जर आला तरच स्त्रिया कार्तिक स्वामींचं त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. यावर्षी म्हणजेच 5 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक पौर्णिमा आहे, परंतु दिवसभर पौर्णिमा संपेपर्यंत कृत्तिका नक्षत्र नसल्यानं हा योग जुळून येत नाही. त्यामुळं स्त्रियांनी या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ नका. पुरुष मंडळी कार्तिक पौर्णिमेला दर्शन घेऊ शकता. मग स्त्रियांनी या दिवशी आपल्या घरातच कार्तिक स्वामींची पूजा करावी, त्यांचे स्तोत्र मंत्र पठण करावेत. पूजाविधी कसा करायचा ही माहिती मी पुढे आपल्याला सांगणार आहे. तो विधी आपण आपल्या घरात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तसंच आर्थिक उन्नतीसाठी लक्ष्मीकारक उपाय, विवाह जमण्यासाठी उपाय किंवा जे उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत, आपण ते अवश्य करावेत. स्त्री असो पुरुष असो कोणीही हे उपाय या साधना करू शकता. फक्त कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं हा जो योग आहे तो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी यावर्षी कृत्तिका नक्षत्र नसल्यानं जुळून येत नाही. त्यामुळं आपण शक्यतो दर्शन घेऊ नका. पुरुष सेवेकरी यांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दर्शन घ्यावं का? अवश्य घ्यावं. आपण ज्या वेळेला दर्शनाला जाल त्यावेळेला पुढील वस्तू कार्तिक स्वामींना अर्पण करायच्या. त्यामध्ये प्रामुख्यानं एक नारळ, त्यानंतर 2 मोरपीस घ्यावे. एक मोरपीस कार्तिक स्वामींच्या चरणावरती वाहून द्यायचा, दुसरा त्यांच्या चरणाला स्पर्श करून आपल्या घरी घेऊन यायचा आणि आपल्या घरातील दक्षिण बाजूची जी भिंत असते त्या भिंतीला तो पीस लावून द्यायचा. हा एक लक्ष्मीकारक उपाय आहे, ज्यामुळं आपले पैसे कुठे अडकले असतील, कुठून फसवणूक झाली असेल तर ते पैसे आपल्याकडे येतील. आर्थिक उन्नती होण्याचा हा एक लक्ष्मीकारक उपाय आहे. त्यानंतर दर्शनाला जाताना फुले घेऊन जावीत, एखादा हार घेऊन जावा, जानवे जोड कार्तिक स्वामींना अर्पण करावी, तीळ घेऊन जावेत आणि गंध म्हणजेच चंदन घेऊन जावं. हा दर्शनविधी पुरुषांसाठी मी सांगितला. स्त्रियांनी काय करायचं? स्त्रियांनी यावर्षी आपल्याला मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य नाही, त्यामुळं घरातच एक छोटीशी पूजा मांडायची. ती पूजा कशी करायची ते आपण आता बघूया. ही पूजा आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही आपल्या घरामध्ये मांडू शकता, करू शकता. पूजेची मांडणी करा, पूजेची जागा स्वच्छ करावी. देवघराजवळ पूजा मांडली तरी चालेल. जागा स्वच्छ करा, त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडावं, चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र घ्यावं. पूजेसाठी आपल्याला लागणार आहे थोडेसे तांदूळ आणि 9 देवतांच्या सुपारी. 9 देवतांचं पूजन आपण करणार आहोत, त्यांचं प्रतीक म्हणून 9 सुपारी घ्याव्यात. त्यापैकी 3 सुपारी पहिली गणपती बाप्पाची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वास्तुदेवतेची. गणपती बाप्पाच्या सुपारीच्या ऐवजी आपण मूर्ती घेऊ शकता, तसंच कुलदेवतेच्या सुपारीऐवजी आपण टाक देखील घेऊ शकता, किंवा आपल्याकडे मूर्ती असेल मूर्ती देखील घेऊ शकता. वास्तुदेवतेची तिसरी सुपारी. बाकीच्या ज्या 6 सुपारी असतात त्या असतात तपस्वी माता. 6 तपस्वी मातांचं पूजन या दिवशी करायचं असतं. त्यांची नावं शिव, संभूती, प्रीती, अनुसया, सती आणि क्षमा. या 6 तपस्वी मातांचं पूजन या दिवशी करायचं असतं. सोबत गणपती बाप्पा, कुलदेवता आणि वास्तुदेवता अशा 9 प्रतिकात्मक देवतेंचं सुपारींचं पूजन आपल्याला करायचं आहे. चौरंगावरती लाल वस्त्र घ्या, त्यावरती 9 तांदळाचे उंचवटे करावेत. गणपती बाप्पाच्या सुपारीपासून सुरुवात करायची. प्रत्येक सुपारी तामणामध्ये घेऊन तिला स्नान घालायचं शुद्ध जलानं. सुपारी स्वच्छ पुसायची. आपल्या उजव्या हातापासून सुरुवात करायची. गणपती बाप्पाची पहिली सुपारी, दुसरी सुपारी कुलदेवतेची, तिसरी वास्तुदेवतेची,
नंतर ज्या 6 तपस्वी माता मी सांगितल्या, प्रत्येक सुपारीला अनुक्रमे स्नान घालायचं आणि तांदळाच्या उंच वाट्यावरती सुपारी स्वच्छ पुसून ठेवून द्यायची. त्यानंतर प्रत्येक सुपारीला गंध, अक्षता, फुले व्हायची, हळद कुंकू व्हावं, धूप दीप म्हणजेच अगरबत्तीनं दिव्यानं त्यांना ओवाळायचं, दूध साखरेचा किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजेच पंचोपचारे पूजन करायचं. कार्तिक स्वामींचं ध्यान करून अशा पद्धतीनं हे पूजन करून त्यांना नमस्कार करावा. यासोबत आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, मंत्र साधना, स्तोत्र पठण करायचे आहेत. हे मंत्र कोणते? पहिला मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र, महाराजांचा षडाक्षरी मंत्रानं सुरुवात करायची. आता हे जे मी मंत्र आपल्याला सांगणार आहे, हे सर्व मंत्र आपण यथाशक्ती पठण करावेत. 108 वेळा, म्हणजे एक माळ प्रत्येक मंत्र पठण केला तर अतिउत्तम. नाही जमलं कमीत कमी 11 वेळा, 21 वेळा प्रत्येक मंत्राचं पठण करावं. हे सर्व मंत्र चॅनलवर मिळून जातील. आपण फक्त मंत्राचं नाव, स्तोत्राचं नाव पुढे प्रदीप कुलकर्णी लिहा. मंत्र सर्व आपल्याला उपलब्ध होतील. सोबत पठण करा. पहिला मंत्र श्री स्वामी समर्थ. दुसरा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवान विष्णूंचा मंत्र पठण करा. त्यानंतर ओम श्रीं नमः, माता लक्ष्मीचा मंत्र पठण करायचा. चौथा मंत्र ओम श्री कार्तिक स्वामी नमः, या मंत्राचं पठण करायचं. भगवान कार्तिकेय यांचा मंत्र पठण करा. त्यानंतर षण्मुख गायत्री मंत्र, म्हणजेच कार्तिक स्वामींचा गायत्री मंत्र पठण करायचा. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षण्मुख प्रचोदयात, या मंत्राचं जास्तीत जास्त पठण करा. एक माळ पठण केलं तर अतिउत्तम. त्यानंतर कुलदेवतेचा नवार्णव मंत्र ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, या मंत्राचं 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा पठण करावं. तसेच भगवान कार्तिक स्वामी यांचं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र पठण करा. चॅनलवर आहे, आपण सोबत पठण करा. यापैकी जेवढ्या सेवा जमतील मनोभावे कराव्यात. ही एक लक्ष्मीकारक तिथी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. आपण या सेवा जर केल्या, वर्षभर आपल्या घरामध्ये सर्व गोष्टींची भरभराट राहील. तर आपण या सेवा अवश्य करा. आपले अनुभव मला अवश्य कळवावेत. बऱ्याच वेळा काय होतं की आपली कष्ट करून, मेहनत करूनही आर्थिक उन्नती होत नाही. बऱ्याच जणांनी मला कमेंटद्वारे प्रश्न विचारले आहेत की आमची आर्थिक उन्नती होत नाही, नोकरी व्यवसायामध्ये अडचणी आहेत. विवाह जमण्यासाठी, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, सांसारिक सुखासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय आपण अवश्य करावेत. पहिला उपाय, आपल्या मुलांचं शिक्षणात लक्ष लागण्यासाठी, त्यांची चिडचिड कमी व्हावी म्हणून, तसंच शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपाय आपण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र कार्तिक स्वामींचं, या स्तोत्राचं पठण करायचं आहे. किती वेळा पठण करायचं? 2 वेळा पठण करा. कार्तिक पौर्णिमेपासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आणि दररोज 6 महिने आपल्याला रोज 2 वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं पठण करायचं आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, आपण तो लावून द्या. सोबत पठण करा. रोज 2 वेळा पठण करताना सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, अशा पद्धतीने आपण पठण करावं. सलग 6 महिने आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे. संकल्प करून आपण पठण केलं अतिउत्तम. यथाशक्ती मी पठण करेल माझ्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, असा संकल्प करा आणि 6 महिने सलग या स्तोत्राचं पठण करा. चमत्कारिक अनुभव बऱ्याच जणांना या स्तोत्राचे आले आहेत. आपण अवश्य पठण करा. आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांची चिडचिड कमी होईल, एकाग्रता वाढेल. श्रद्धेनं करा. दुसरा महत्त्वाचा उपाय किंवा तोडगा, आपल्या मुलामुलींचे विवाह लवकर जमण्यासाठी, त्यांना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी. बऱ्याच वेळा काय होतं की कुंडलीतील दोषामुळं आपली मुलगी किंवा मुलगा सुशिक्षित असतो, सुस्वरूप असतो, तरी देखील विवाह लवकर जमत नाहीत. अशा वेळेला विवाहाचे योग लवकर येण्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे. 108 वेळा संकल्प करून पठण करा. या एकाच दिवशी पठण केलं तरी चालेल. नंतरही आपल्याला जसं जमल तसं अगदी रोज यथाशक्ती आपण या मंत्राचं पठण करू शकता. फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 108 वेळा मनोभावे या मंत्राचं पठण करायचं. मंत्र पुढील प्रमाणे माळेवर पठण करा. ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 108 वेळा पठण करायचं आहे. श्रद्धेनं करा. कार्तिक स्वामींची पूजा आपण मांडलेलीच असणार आहे. या पूजेसमोर बसून फक्त या मंत्राचं पठण करा. लवकरात लवकर आपल्याला एखादं चांगलं स्थळ येईल आणि ज्या ठिकाणी योग असतील त्या ठिकाणी विवाह जमेल. तिसरा उपाय, आपल्या जीवनातील कुठलंही संकट असू द्या, कोणतीही समस्या असू द्या, अगदी आपल्या पतीपत्नीतील समजा संबंध असतील, गैरसमज असतील, संततीविषयक समस्या असेल,
मुलांच्या शैक्षणिक आर्थिक कुठलीही समस्या असू द्या, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, साधना करायची आहे. कार्तिक गायत्री मंत्र हा जो मंत्र आहे, मी मंत्र आपल्याला सांगेल. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षण्मुख प्रचोदयात. या मंत्राचं 108 वेळा आपल्याला संकल्पयुक्त पठण करायचं. म्हणजेच काय, देवघरासमोर बसा. कार्तिक स्वामींची पूजा जर आपण मांडणार असाल, व्हिडिओत मी दाखवली आहे, ती पूजा मांडायची. सकाळी किंवा संध्याकाळी संकल्प करून आपल्या उजव्या हातामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक पळीभर पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, कार्तिक स्वामींचं ध्यान करायचं. त्यांच्या चरणांवरती आपली ही जी समस्या आहे ती त्यांना बोलून दाखवायची. या समस्येचं निवारण कर अशी त्यांना विनंती करायची आणि 108 वेळा या मंत्राचं मनोभावे पठण करायचं. थोड्याच दिवसात आपल्याला कितीही अवघड समस्या असू द्या, कितीही मोठं संकट असू द्या, त्यातून मार्ग निघायला सुरुवात होईल. हे सर्व सिद्ध उपाय आहेत, साधना आहेत. यापैकी ज्या ज्या आपल्याला जमतील अवश्य करा. संकल्प करून केला तरी चालतील, संकल्प नाही केला तरी चालेल. तर अशा पद्धतीनं यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरीच आपण कार्तिक स्वामींची ही साधना करा, उपासना करा. यातील जमतील ते उपाय करा. आपले अनुभव मला कळवा. शंका असतील अवश्य विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कार्तिक स्वामी नमः.